स्वस्ति श्री गजनायकं गजमुखं मोरेश. शेटला काय झालं? लग्न व्हाय ना म्हणून पूर्ण बावळलेलं दिसते. सपनात काय बी बडबड करायला लागले. मंगलाष्टका बडबड करायला लागले. म्हणजे उठा बावळला काय? अहो मोहन शेठ मी नागेश्वर आहे तुमच्या तिथे. अहो मी नागेश्वर आहे तुमच्या चिराणी नाही. उठा सर पक्का बावळ आहे तुम्ही. लग्न व्हाय ना म्हणून काही बोलायला लागलाय माझ्या दिलाच्या राणे सपनामध्ये. उठा. असं काय येडागत करून राहिला? काय झालं? काय नाही काय नाही. तुम्ही झोपा का सुरगत मी चालू निघून. अहो बसा की सर. काय नाही काय नाही तुमच्या झाला डोक्यावर परिणाम. झोपमुळे हा मी काय तुम्हाला पोरगे दिसलो का? मला दिलाची राणी म्हणताय. हा तुम्ही झोपा आता बघा सुरगत मी चाललो निघून. बावळायला लागला लग्न व्हाय ना म्हणून काय कळेला का? मला असं जवळ घेते मला दिलाची राणी म्हणता येईल का? हा त्याला काय अर्थ आहे का? फक्त बावळ ते लग्न नाही झालं म्हणून बडबड बडबड करता ते मंगलाष्टका म्हणताय मध्येच काय सर त्याला जाऊ दे. लग्न व्हाय ना म्हणून ते बावळ एवढी छोट्या गोष्टीसाठी कुठे त्याला मारितो? हा आम्ही भेटून येतो. भेटायचा पण सावधपणे जा नाही तर तुम्हाला जवळ घेलं म्हणून माझ्या दिलाची राणी बघायला तुमचं तुम्ही सावध जा बरं का? पण मी जातो तिथून. साधी गाडी नाही चालवायची. काय हो मोहन शेठ काय चाललंय ते? सरळ काय रागा रागाने निघून गेलो. काय झालं? काय झालं? मी झोपलो होतो. हा झोपलो होतो ना सर आले माझ्यापाशी. मी झोपत होतो मला कळलंच नाही. सर म्हणले तुम्हाला अंगा ओढतोय माझ्यावर येड चाळ करतोय. म्हणलं सर मी काय केलं? बघून कळतं काय केलं. काय अरे फोन या बावळा. कुणाशी बोलताय? ते सर म्हणलं तुम्ही हात पकडला त्यांचा. हा नाही नाही झोपत काय झालं मला वाटलं काय मला लग्न झाले आणि मला काय कळलं मी लोकांना सर आले मी वर करायला गेलो सरांचा सर म्हणले माहुन्या काय झालं सर? अरे म्हणलं तू पुढे टाळे करतोय असं तसं. मला म्हणलं की म्हणलं मी जातो निघून तू कुंभकार नका झोप असं तसं. पण माझ्या काय मी झोपत मी काय बोललो मला कळलंच नाही. मग सरांना मी थांबवतो सर पण थांबा ना. मला समजून सांगितलं पाहिजे ना बाबा. मी हाणून काय याला सांग नीट बोलाय. सरांना काही बोलते तू येड आला का तू? सरांना मी कुठे काय बोललो? मी झोपलो. मला पण ओढलं त्यांनी. सर काय तुमच्या दिलाची राणी आहे का? अरे पण झोपत माणसाला कळणार काय? अहो पण ते सर आहे. सरांना असं बोलतात का? आम्ही झोपत असल्या मला काय कळणार आहे? झोपत असलं काय कळतं का माणसाला? झोपत म्हाताऱ्याचा हात धरता का मग आता? अरे मी झोपत असलो समजा मी असं झोपलोय मी सपनात आहे मला लग्नाचं स्वप्न पडले मला माहितीये का म्हातार आहे का सर आहेत का कोणी मला काय कळणार आहे? गावाकडे बाबा मी सांगतो मी सपनात होतो मला जायला तेच सांगतो. तुमच्या ते लक्षातच आहे ना बाबा एखादी पोर गेले अवघड यांचं सराला रगीत भेटलं असतं काय आता सपनात आता काय रगीत आलं मी तरी काय करणार? ते जाऊ दे म्हणजे जेवाय आपला बसाय म्हणजे का हे जेवाय काय काय रताळी चांगले बस आता याच्यावर तुमचं बी काम होईल तिथं. कशाचं? पोरगी एखादी भेटली तर आता ऐका की तुमचे ना मुंबईचे मित्र बोलून घ्या. दोन होते बारके बनायचे त्यांना म्हणा माझं लग्न झालं या लोक चालतंय नक्की सांगा त्यांना. फोन करतो मस्करी करा फुल मस्करी करतो काय म्हणजे आलीच पाहिजे ती लगेच पळत. शेवट फक्त म्हणा नाही मस्करी करतो त्यांना नको इकडे अशा कामातून बोलले ते मस्करी करतो. लग्नाचं सांगून मन ते तर कारण सांगून येतील ना. लग्नामुळे म्हणायचं तुमच्यासाठी बकरं ठेवले आणि मंदिरात जेवायला नाही तशी तर काही येणार नाही ते लग्नामुळे तर 100% येणार. आम्ही जातो तू बस लग्न स्वप्न मध्ये येणार जेवाय तिकडे गोसाबाई जेवळ जाऊ दे गोसाबाई जेवळ जेवायामध्ये पहिल्या पंक्तीला आपण असं काय घ्या. सोने गेलाय
मुंबईच्या मित्राला फोन करतो. नितीन आपली पनवेलची कामं राहिल्यात आणि काही बिल पण पेंडिंग मध्ये. बघ ना कोणते ते. हा ही 2 बिल आहेत, एक 10 लाखाचं आणि एक 5 लाखाचं आहे. 5 आणि 10 लाखाचं. हा हे आपलं करून घेतलं पाहिजे. इथं पनवेल साईड झालं, अंधेरीला पण साईड चालू आहे, व्हायची लक्ष द्या तुम्ही. ही पनवेलची बिल आहेत 10 आणि 5 लाखाची, आणि आपल्याला आता डोंबोलीची साईड पण चालू करायची. लोक हा ठीक आहे, चालू ना, बघू ना आपण ते. चालू कामाचा आढावा घेऊन आपल्याला घेतली पाहिजे. चाललंय त्या हिशोबाने. ऍक्च्युअली ते मागचं प्रोजेक्ट होते ना. नाही हा मागचा आहे, पण हा तर करंट प्रोजेक्ट आहे. याच्यावर लक्ष द्या, पुरं काम करत का नाही बरोबर बघा. चालू मध्ये मागचं बॅकग्राऊंड करून हो एक एकत्र मिनिट फोन आला मला. तू हॅलो, who is talking on a call? I did not recognize, bro. What is your name? कोण बोलतोय? नित्या फोन कोणाचा आलाय? मोहन कटके. फोन कटके गावाकडचा मोहन कटके तो टाके आपल्या सोबत वीर पावायला आपल्याकडे मोहन. हा अरे आणि काय बोलतोय बघ की तो. थांब 1 मिनिट, कॉलवरच आहे. लग्न झालंय माझं. ती माझ्यासोबतच आहे. मोहन नको पकवा आम्हाला. इडी वाटली कर तुला. माग तू असं बोलला, तू पण असं माग पण असं बोलला. खरं वाटत नाही आम्हाला, आम्ही कसं यायचं? खरंच लग्न झालंय का पण? नाही तर बिन मोकर यायचं खर्च व्हायचा आम्हाला 10-20 हजार. एवढं बोलतो मी झाला. ते मला वाटतं झालं असेल, आपल्याला जायला लागलं असं वाटतंय. अरे आपल्याला चांगलं आहे ना. अरे आपल्याला ते चांगली गोष्ट आहे ना, आपल्या थोड्या लग्न झालं ते. अरे मग लग्न चांगली गोष्ट आहे, आपण गावाला गेलो पाहिजे. लय जर आपण गावाला पण नाही गेलो माहिती का? अरे त्यासाठी मला आता सांगतो का झोपला होता होय. अरे मी काय गावालाच येतोय, काही नियोजन होईल का? काय म्हणते नियोजन तुम्ही? हा चालतंय, ठेव. काय करायचं? जायला तर नाही. बाबा चिडलं ना लय आणि गोटे तुला आहेत का काय? अरे गोटे रे बाबा, आता कोण नाही. ओ बाळा, चिडतो का? साड्या गोटे कमी बाळा, ते गोटे काढून गेल कळलं का? चिडतो अशा भले भल्यांचे गोटे मारले कर. मी पण बारीकपणी किंग होतो, कळलं ना? मी तुमच्या एवढा होतो ना, 6 मारले. 6 किती? 6. आणि तुम्ही गोटे खेळत असेल, मी आहे ना भाऊ हंटरनी खेळायचो, हंटरनी. कळलं का? तुम्ही बारीक किंग घेत अजून. आणि बांधणे आहेत ना, मला नाही शिकवायचं. अशी आहे ना, उठून डायरेक्ट जारा नेऊन आपटिंग. कळलं का? बस शांत घ्या आणि त्याच्या घरी जा. ए सायऱ्या निघ, चल. ए चल बाबा, निघा, चला निघा. ते जायचं हंटर तुमच्या साकाना. माझ्यावरच टाकलं पहिला. माझं तर डोकंच बंद झालं. मला आयुष्यात एवढा बघा मनातला झाला नाही. आता काय करायचं? काय आता 5 झाले, 5 झालाय. हा, थांब बरं.
डॉलर जिलबी राहिली फक्त हा. ती पण आता उरकत आली सगळं. आता काय वाढायचंच राहिलंय बाकी सगळं. चालतं की तोपर्यंत आपण एक मंदिरात पायाचं बोलू. चला पाया पडून आपण. चालते चालतं. नमस्कार. आपल्या मराठमोळ्या वेब सिरीज महाराज याचे 10 भाग पूर्ण झालेले आहेत. तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या मागे राहावा आणि अशी तुमची आमच्या मागाची कृपा राहावी. तुम्हाला आपला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि त्या कडेचा घंटा आहे ना, त्या आवाज ऐकू नका. धन्यवाद.